वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून आम्ही सहर्ष सादर करीत आहोत वैजयंती सिन्नरकर लिखित तसेच चिन्मय मायदेव दिग्दर्शित 2 अंकी नाटक मातृत्व मातृत्व आणि मातृत्व आई मुलावर आधारित एक भावस्पर्शी कथा। सच्च सारे लोक झाले क्षण हे अमृताचे तेजाळल्या रंगमंच तेज त्याचे पुनवेचे त्या तेजालाही भाव कळावे आमुच्या अंतरंगीचे गोड मानुनी घ्या रसिक हो भाव दाटले स्वागताचे भाव दाटले स्वागताचे। नवोदित कला मंचच्या वतीने मी स्नेहा केसरकर आपणा सर्वांचे हार्दिक 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 स्वागत करीत आहे। या नाटकाचे कथानक तसेच पात्रे काल्पनिक आहेत याचा वास्तविक जीवनाशी कोणताही संबंध नाही आणि तसे आढळल्यास तो निव्वळ एक योगायोग समजावा। नाटकाला सुरुवात करण्याआधी सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना नम्र विनंती की नाटकाचे कोणीही व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफी करू नये याची परवानगी कॅमेरामन यांनाच फक्त देण्यात आलेली आहे। तसेच आपला फोन भ्रमणध्वनी सायलेंट मोडवर ठेवावा जेणेकरून नाटकाचे सादरीकरण करताना आमच्या कलाकारांना कोणताही त्रास उद्भवणार नाही। मी एक माझी कविता आपणास ऐकवते। आई सोज्वळ वात्सल्य मूर्ती आचंद्र तुझी राहील कीर्ती असे किती घडविले तू रथी महारथी शब्द अपुरे गावया तुझी आरती सकल जगताचा पहिला गुरु भूत भविष्य वर्तमान आधारू वरददायिनी माते तुझी किती स्तुती करू तूच विश्व जननीचा अवतारू। आई तू आहेस उद्याची सकाळ तूच आहेस आनंदी संध्याकाळ तुझ्याच कोपास भीती दैत्य काळ तुझ्याच गर्भात उद्याचा उषक काल तुझ्याच गर्भात उद्याचा उषक काल। तर रसिक प्रेक्षक हो आम्ही नवोदित कला मंचच्या वतीने सादर करीत आहोत वैजयंती सिन्नरकर लिखित आणि चिन्मय मायदेव दिग्दर्शित 2 अंकी नाटक मातृत्व आई आणि मुलाची भावस्पर्शी कथा। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ईशस्तवनाने होते म्हणजेच नांदीने। तर सकल विद्येची देवता गणपतीची प्रार्थना आपण गणपती वंदना आपण आता घेणार आहोत। तर गणपती वंदना सादर करणार आहे नमिता वनगे। गणपती वंदना गणेश वंदना।
नाटकातील कलाकारांच्या उपस्थितीत इथे नांदीने नाटकाला सुरुवात झालेली आहे. विसरा साऱ्या आसवांना, विसरा साऱ्या वेदनांना, विसरा साऱ्या अवहेलनांना, विसरा साऱ्या वल्गनांना, अभिमानाने जपा आपल्या साक्षी, तेच तेच मी ऐकून घेणार नाही. तुला आता एकटाच सांगते, येणार असेल पायल तर त्याच्याबरोबर खेळ, नाही तर तिचा विचार सोडून दे. आपला सोहम आहे, त्याच्याबरोबर खेळ. काय ग, रोज सोहम बरोबर खेळ? तुला तर माझ्या भावनाची कदर नाही. अंधारात एखादी बिनकामाची वस्तू फेकून ठेवी तशी मला सोहमच्या खोलीत फेकून त्याच्याबरोबर खेळायला लावणं म्हणजे माझा बकवास दाबून टाकते. सोहमच्या आणि माझ्या मर्यादा वेगळ्या आहेत, त्याने एकत्र आणण्याचा घाट तू घालू नको. साक्षी, तुझी जीभ खूप चरचर करायला लागली. हा, त्याला कोणत्याही प्रकारचा लगाम घालताना तू दिसत नाही. अगं, तू एवढीशी चिमुरडी आणि आई पुढे एवढं थोबड चालवतेस. मला ना तुझ्याशी घेणं ना पायाशी. मला माझा सोहम लाख मोलाचा आहे. त्याचा अपमान करून तुला पायाशी मैत्री करायची असेल तर मला तुझीही गरज नाही. बाबा, बाबा, बाबा. हा साक्षी बेटा. सांगा ना आईला काहीतरी. किती बोलत असते त्या वेड्या सोहमसाठी. काय? सोहमसाठी तुला बोलते? खरंच आहे साक्षी तुझं म्हणणं. तो अगदीच मूर्ख आहे. त्याच्यामुळे नातेवाईक मित्रमैत्रिणी यांचा सुद्धा विसर पडायला लागला आहे. कसे बसे बाहेरच्या बाहेर मी लोकांना आपलेसे करतो. या मूर्ख मुलासाठी कुणालाही घरापर्यंत घेऊन येता येत नाही. अहो, काय बोलताय तुम्ही आपल्याच मुलाबद्दल? असेल तो थोडा वेडसर, पण वेडा तर नाही ना. त्याला आपलंसं करायचं की आपण त्याच्यापासून दूर व्हायचं? बाबा मला बाकी काही माहिती नाही. मला बॅट बरोबर खेळायचंय म्हणजे खेळायचंय. हे बघ साक्षी, तू आई आणि सोहमच्या नादी लागू नकोस. आपण पायलकडे जाऊ. मी तिच्या आईशी बोलून घेईन. आणि माझी पूजा शांततेत पूजाही करून देत नाही. नुसती कटकट कटकट या मुलावर. आई, काय बोलताय तुम्ही? आई, काय बोलताय तुम्ही? तुमच्या मुलाबद्दल कोणी असं काही बोललं तर तुम्हाला आवडेल का? तसे ते मूर्खच आहेत. मी आहे म्हणून सांभाळते. हे बघ शर्वरी, माझ्याबद्दल वाटेल ते बोलतेस आणि आईला उद्धटाप्रमाणे वाटेल तसे शब्द वापरतेस. का आता टोचलं का म्हणाला? साक्षी तेच करते ना. तेव्हा तिला समजवावं असं वाटलं नाही. हे बघ साक्षी, तुम्हाला आणि तुमच्या आईला काही बोलले तर मी उद्धट. आणि मी आणि सोहम काय रस्त्यावर पडलो आहोत का? तुम्ही आम्हाला वाटेल तसे बोलता. हे बघ साक्षी आणि आई, तुम्ही शांत बसा. मी शेजारी जाधवांकडे जाऊन येतो आणि तिच्या आईला भेटून पायलला भेटून आईची समजूत काढतो. साक्षी बेटा चल बरं आपण जाऊन येऊ. चला आई येतो, तू शांत बस. आई, मी तुला खूप त्रास देतो ना. मी बाबांना आवडत नाही. आजी पण मला जवळ घेत नाही. साक्षी पण माझ्याबरोबर खेळत नाही. ते सर्व माझ्यामुळे तुला रागवतात. नाही रे बाळा, त्यांना काही समजत नाही म्हणून ते असं करतात. एक दिवस ते तुला नक्की जवळ घेतील बघ. आई, खरंच मी आवडतो. मग ते मला त्यांच्या जवळ का घेत नाही? जवळ घेतलं नाही म्हणजे आवडत नाही असं नसतं बाळा. आई, ते खरंच जवळ घेतील. मला मला खूप मजा येईल. नाही बाळा, असं करायचं नाही. पुस्तक म्हणजे देव असतात, त्यांना सांभाळायचं, फाडायचं नाही.
शिकवले ना अक्षर, ते अक्षर पुस्तकात असतात. त्या अक्षरावरून काय तयार होतं सांग बरं. शब्द. बघ, कळते ना तुला? हो. आता मी वाचणार, पुस्तक वाचणार. हो 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 खूप कळले. फक्त घरच्यांना त्रास, खायला काळ आणि भुईला भात. अहो आई, काय बोलताय तुम्ही? असं बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? असं तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? असेल तो थोडा वेळसर, पण वेळा तर नाही ना? म्हणजे आता सोहमला आमच्या विरुद्ध ठरवणार. भरवायचे कशाला? तुमच्या मागणीतून तो शिकतोच आहे. भविष्यात त्याने तुम्हाला विचारले नाही तर विशेष वाटायला नको. जैसी करणी वैसी भरणी. म्हणजे ग करावे तसे भरावे. ही म्हणण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नका. अरे वा, आमच्या सुनेला तर खूपच तोंड सुटले. मला बोलते, नको नको ते बोलते. आता तर हद्द झाली या मुलापुढे. आई, आजी मला रागवते का ग? ती मला रागवली तरी मला खूप आवडते. हे सर्व मला त्यांच्या जवळ का घेत नाही? बाळा, जाऊ दे, तू त्यांचा विचार करू नकोस.
स्मिता वहिनी, मला माहिती आहे पायलचे बाबा गावानिमित्त नोकरीनिमित्त बाहेरगावी असतात. पायल तुमची जबाबदारी आहे, पण साक्षी देखील चांगली मुलगी आहे. पायलने तिच्यासोबत असण्याची काय हरकत आहे? माझी काहीच अडचण नाही. पायलच्याही वडिलांची काहीच हरकत नाही. फक्त फक्त काय वहिनी? फक्त तुमचा स्वभाव. अहो, सोमची काळजी तुम्ही करू नका. तसंही मी त्याला साक्षीपासून दूरच ठेवलं आहे. जेव्हा पायल आणि साक्षी एकत्रित असतील तेव्हा तो दूरच असेल. ही माझी जबाबदारी. अरे, मग माझीही काही हरकत नाही. पायलच्याही वडिलांची काही अडचण नसेल. तसे आज पायलच्या वडिलांशी फोनवर मी बोललीच आहे. त्यांच्याशी मग बोलते. पायल सोबत साक्षी नेहमी बरोबरच राहते. अरे वा, मस्तच. मग लगेचच उद्याचं खास निमंत्रण. कसले खास निमंत्रण? हो वहिनी, माझ्या चिवचा म्हणजे माझ्या साक्षीचा उद्या वाढदिवस आहे. पायलला तर पाठवायचंच, पण तुम्ही पण यायचं. आणि सोहम? नसावी काळजी त्याची, करावी व्यवस्था त्याची, तयारी करावी आपण येण्याची. अरे वा, तुम्ही तर कवितेच्या दिशेने जाताना दिसत आहात. नाही वहिनी, असेच दोन शब्द सुचले आणि ते फेकले. असे फेकले काय म्हणताय? तुम्ही तर चांगले शब्दाचे सांगड घातले आहे. बरं वहिनी, आम्ही निघतो आता. अहो थांबा थांबा, मी चहा घेऊन येते. पायललाही बोलवते. पायल आणि साक्षी आज पुन्हा भेटतील, तेही नव्याने. पायल, हे बेटा पायल, हे बघ तुझी मैत्रीण साक्षी आली आहे. तू थांब, मी काकांसाठी चहा घेऊन येते. आणि हो, तू साक्षी सोबत खेळ. मी तुम्हाला खाऊही घेऊन येते. हा, ठीक आहे. साक्षी, तू आलीस ते मला माहित होतं ग. पण मी चित्र रंगवत होती म्हणून बाहेर आली नाही. काही हरकत नाही, पण आजपासून आपण दोघी बरोबर राहत जाऊ. माझी आई तयार असेल तर मी आईला विचारेन, मग तुझ्या बरोबर येईल. माझे बाबा तुझ्या आईशी बोलले. तुझ्या आईने हो सांगितलं म्हणून तुला बोलले. अजून एक मज्जा. मज्जा? कसली मज्जा? उद्या माझा वाढदिवस आहे. तुम्ही माझ्याकडे येणार आहात, हो ना बाबा? हो हो, अगदी खरं सांगते साक्षी. उद्या वाढदिवसाला तुला यायचंय. हो काका, मी नक्की येईन साक्षी. आपण दोघी मिळून खूप मजा करू. तुझ्यासाठी मी सुंदर ग्रीटिंग माझ्या हाताने तयार करून घेऊन येईन. मला खूप आवडेल. हो, नक्की नक्की येणार. खूप खूप मजा करणार. पण साक्षी, तुझ्या शाळेत येणार आहेस ना? हो, येणार. मला शाळेत चॉकलेट वाटायचे. आपल्या सर्व शिक्षकांना चॉकलेट देताना मी तुझ्या बरोबर येईन. आपण ना वेगवेगळे असे खेळ तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी ठेव. खूप खूप मजा करू. शाळेतून येताना आपण सर्व ठरवू. हो, चालेल. साक्षी, पायल, हे घ्या तुमच्यासाठी खाऊ आणलं. बरं वहिनी, आम्ही येतो आता. मात्र उद्या तुम्ही नक्की यायचं. नक्की नक्की.
वाटत होती. पाहिलं तर बाबा किती वेडा आहे हा. त्याला रागवतात तरी कळत नाही. वेडाच आहे हा. साक्षी, तुला काय शिंग फुटले हा? तुला त्याचा इनोसंट भाव नाही दिसला? तू त्याला मूर्ख म्हणतेस? अगं, तो तुझा भाऊ आहे. किती पटकन तुझ्यामध्ये सामावण्याचा प्रयत्न करतोय. आणि तू? आई, नको ना चिडू. मला तो खूप आवडते. बाबांना माझा आनंद वाटला ना. आजी माझ्याबद्दल चांगलं बोलते ना, तरी ते मला त्यांच्या जवळ का घेत नाही? बाळा, तू नको लक्ष दे. तुझ्यामुळे काही होत नाही. तुला कोणी काही म्हणणार नाही. हे बघ शर्वरी, उद्या जाधव काकू आणि पायल येणार आहेत. साक्षीचा वाढदिवस दणक्यात करायचा आहे. एवढं सर्व घात घालताना मला एकदाही विचारायचे वाटले नाही. काय विचारायचे? आमचे ठरले, आम्ही सांगितले. बरोबर, आपण जे ठरवू तेच होईल. तुम्हाला माहित आहे, मला बँकेला सुट्टी नाही, रजा मिळणार नाही. मार्च एंडिंग आहे. तू आल्यावर कर सर्व. तुम्हाला माहित आहे, मला सध्या रोज उशीर होतो. मार्च एंडिंग आहे. मी असंच बोललो, आम्ही करू सर्व. तसेच शेजारचे जाधव काकू आणि रुचिराई आहे मदतीला. तू फक्त केक कापताना हजर राहा म्हणजे झालं. ठीक आहे, पण मी नसताना सोहमला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. हो, घेऊ आम्ही काळजी. आप्तस्वकीयांना अभिमानाने जपा आपल्या आप्तस्वकीयांना. हा संदेश आपणासमोर घेऊन येत आहेत वैजयंती सिन्नरकर लिखित तसेच चिन्मय मायदेव दिग्दर्शित 2 अंकी नाटक मातृत्व आणि मातृत्व अंक पहिला सादर होत आहे. जोरदार टाळ्या वाजवायचे, जोरदार टाळ्या. सोहम बाळा. आई, सोहम कुठे गेलाय? दिसत नाहीये. अगं, आता या मुलांच्या मुलाच खेळत होता. कुठे गेला काय माहिती मग. साक्षी बाळा, कुठे गेलाय सोहम? मला पण माहित. अहो, सोहम कुठे गेलाय? असेल होता इथे. हॅपी बर्थडे साक्षी. काय वेगळी कशी आहेस? अहो, सांगा ना कुठे गेलाय तो? असेल इकडेच. अगं, इथेच होता. आता कुठे गेला तेवढंच काय माहिती. मी थांब, दादा ओढे. अगं, का नको उघडू? आत कसे काय आहे? तुला तर माहितीच आहे,
आवडले नाही. मी वापर घाला नको होते. तुम्ही सोहमच्या आत्ता हात धुतले असं नाही करायला पाहिजे होतं आपण. मला माहित आहे, मला पण आवडले नाही. मी आता या घरची जे जरी होत आहे ते मी मला सहन करावंच लागणार आहे. म्हणून सोहमला मी बंद खोलीत राहू शकत नाही. जे करावे लागले असते ते केले असते, पण सोहमला खोलीत बंद होऊ दिले नसते. मी या घरची आता परकीच मुलगी आहे. मी काही करू शकत नाही. तनु तू तर तनु तू याच्या सोहमची तर मावशीच ना, तर माझ्या जागी असेल तू काय केले असते? मी असे होऊच दिले नसते. मला नाही सापडले. जमू शकत नाही का जमवायचं नाही काय ते स्पष्ट सांगा ना. मी करू शकत नाही. बच्चे होते नाम हमारा होता गबलू गबलू खाने को मिलते लड्डू और दुनिया कहती हैप्पी बर्थडे टू यू। हम भी अगर बच्चे होते नाम हमारा होता गबलू गबलू खाने को मिलते लड्डू और दुनिया कहती हैप्पी बर्थडे टू यू। लाजा वाटत नाही? माझ्या सोहमला बंद करून तुम्ही हे नाटकाने करताय आणि कसला वाढदिवस साजरा करताय? तुम्हाला शरम आहे की नाही? शर्वरी, भाऊजी हात खाली करा. ताईवर हात उघडण्याआधी तिची बहीण इथे याचा विसर पडू देऊ नका. सोहमचा सांभाळ करायचा सोडून तिच्यावर हात काय उघडता? हे शोभत नाही तुम्हाला. हो दादा, नलू बरोबर बोलत आहे. तुम्हाला असा हा रूप सोबत नाही. तुम्ही माझा दादा असून असं तुम्ही वागतात आहे. नले गप्प बस. मी सांगितले म्हणून त्याने तुला बोलवले, नाही तर बोलवलेच नसते. आई, दादानी बोलवले म्हणून मी आले. मला काही हौस नव्हती यायची. आई, तू तर सोहमची आजी ना, तर जरा प्रेमाने तरी वाग त्याच्याशी. हे बघ नलू, तुला इथे यायचं असेल तर गुपचूप यायचं. आमच्या भानगडीत पडायचं नाही. नाहीतर नाही आलीस तरी चालेल. दादा, मी माझ्या घरी सुखी आहे. आमच्या घरी असा भेदभाव होत नाही. सोहमचे हर घडी वेळी आठवण काढतात सोहमचे. मी हतबल व्हायला नको होते. ताई असं रागाने जाऊ नका. कधी कधी होतं रागाने. हे घे, मी तुमच्यासाठी जेवणाचे ताट आणले आणि केक पण ठेवला आहे. मला नको रुचिरा. तू या घरची सगळ्यात समजूतदार मला वाटते आहेस. तर तू थोडीशी तुझी समज दादाला पण दे ना. ताई असे रागाने करू नका. होतं रागात कधी कधी. सोडून द्या. कधीतरी ठीक आहे रुचिरा, पण नेहमी काय? हे जाऊ द्या, असं नका करू. तुमच्या दोघींसाठी आणि मी सर्वांसाठी जेवणाचे ताट आणले आहे. तुम्ही जेवा आणि मगच जा. ननुताई एकदम बरोबर म्हणत आहे. आम्ही दोघे आता निघतो. रुचिरा, जाऊ देत त्यांना. त्यांना सोहमची बाजू घ्यायची, त्यांना या घरात जागा नाही. म्हणजे मला पण नाही. मी पण काही दिवसात सोहमला घेऊन वेगळीच जाणार आहे. बोलेल तो करेल काय? तुला ते काही जमणार नाहीये. तुझ्यासाठी ती अशक्य कोणतीतरी गोष्ट आहे. दादा, तू वहिनीला कमजोर समजू नकोस. तिची क्षमता तुम्हाला काय कळणार? ताई तू सोहमला घेऊन लवकरात लवकर बाहेर पड. बरोबर वहिनी, जे काही लागेल मी मला सांग. मी तुला मदतीला आहे. निघतो आम्ही दोघी. निघतो आम्ही. काळजी घे.
जेवला नाही. मला जाणार नाही जेवण. मी नाहीच येऊ शकत. त्यांचेही बरोबर आहे. त्यांचेही बरोबर आहे. तू पण जेवण घे आणि मलाही भूक नाही. तू बाकी इतरांच्या जेवणाचं बघ आणि तूही जेव. ताई, ते दोघी पण न जेवता निघून गेले. मला आई मला घेऊन चल ना. मला असे नको ठेवू. मावशी आत्या मला सगळे हवे आहे. मला असे नको ठेवू. नको नको. जाऊ दे, तुझा दोष नाही. तुला कोणी काही म्हणणार नाही. याच्यामुळे होतं सगळं. बोलायचे कोणाला? समजदार व्यक्तीला. तुम्ही तर नासमज आहात. बाळा, तुझ्यामुळे काही होत नाही. तुझा दोष नाही यात. सोहम बाळा, हो आई. मी बँकेत जाऊन येते हा. हो आई. तू जा. मला काय झाले नाही. होणार नाही. तू काळजी घे हा. आणि रुचिराला त्रास देऊ नको. मी येते हा जाऊ. बाय. बाय. आई, माझा मोबाईल पाहिला का? अरे आता इथे टेबलात होतो, कुठे पडला की काय? साक्षी बेटा, माझा मोबाईल पाहिला का तू? नाही बाबा. बाबा हा बघा सोमदाराच्या हातात. काय? ए, दे इकडे तो फोन. काय सारखा फोन लावत होतो? सोहम, ए सोहम. सोहम. मी ताईला फोन लावते. ए सोम. ए सोम. सोम. हॅलो हॅलो ताई, ताई लवकर घरी या. दादाने सोहमला मारलाय. मी बीच मध्ये पडले तर मला बोलतायत की तू नौकर माणूस, तू बोलू नकोस. जे सांगितलं तेवढंच कर. ताई लवकर घरी या. काय? बापरे. सोहमला मारलं? मी लगेच आले हा. हो ताई लवकर घरी या. सोहम बाळा, उठ ना. तुला काय झालं? बापरे, किती रक्त लागले. सोहम उठ ना. मी सोनू ताईला कॉल करते. उठ बाळा. बाळा उठ ना. लाजा वाटत नाही? माझ्या सोहमवर हल्ला करताना त्याला एकटा पाहिला आणि त्याच्यावर हल्ला. हॅलो हॅलो तनू ताई, हा दुसरा बोल. ताई लवकर घरी या. सोहमला खूप मारलंय. बापरे, मी आले. या सरांनी तर लाटच सोडली आहे. हो ताई लवकर घरी या. सोहम. ए सोहम. रुचिरा, चल आपण त्याला लवकर डॉक्टरकडे घेऊन जाऊ. खूप रक्त जातंय त्याचं. काही गरज नाही तुझी. तू घरीच राहा. नाही म्हटलं तर नाही. आमच्या घरी मी येतो. काही गरज नाही तुमची. तर रसिक मायबाप प्रेक्षको, आता वेळ झाली आहे मध्यंतराची. आता भेटूया 10 मिनिटाच्या विश्रांतीनंतर.
मध्यंतरामध्ये मी पात्र परिचय करून देत आहे. नाटकाचे नाव मातृत्व. दिग्दर्शक चिन्मय मायदेव. लेखिका वैजयंती सिन्नरकर. नाटकातील कलाकार आहेत ज्यांनी हे नाटक अजून भावस्पर्शी बनवलं. असे नाटकातील कलाकार आहेत छोटा सोहम आरुष उतेकर, डॉक्टर सोहम चिन्मय मायदेव, शर्वरी सोहमची आई प्रगती वानखडे, विक्रम सोहमचे बाबा संदीप पोहीर, साक्षी सोहमची धाकटी बहीण अनया हुंबारे, तनया सोहमची मावशी प्रणाली जांभुर्गे, शांता सोहमच्या बाबांची आई सीमा पितळे, नलू सोहमची आत्या हिमानी झोपे, मीनाक्षी सोहमच्या आईची बँकेतील मैत्रीण श्रद्धा, पायल साक्षीची मैत्रीण त्रिशा अंग्रे, स्मिता वहिनी सोहमच्या शेजारच्या काकू दीपिका हरणकर, डॉक्टर रिद्धिमा पारुल गुप्ता, नर्स गौरी पूनम मानकरे, संचिता सोहमच्या शाळेतील मैत्रीण खुशी पडवळ, श्रावणी सोहमच्या शाळेतील मैत्रीण राजवी महाजन, मानस सोहमच्या शाळेतील मित्र अर्णव वनगे, शिक्षिका मंजुषा सोहमच्या क्लास टीचर वंदना ओव्हाळ, मुख्याध्यापिका भावना देवयानी सावंत, चंदा शेजारच्या पेशंटची बायको कल्पना शहा, मोहिनी ऐश्वर्याची आई नमिता वनगे, ऐश्वर्या सोहमची बायको दीपिका हरणकर, दीपिका सोहमची मामी उषा जाधव, प्रियंका ऐश्वर्याची धाकटी बहीण प्रिया भामे, अर्चना ऐश्वर्याची काकू देवयानी सावंत. तर अशी ही नाटकातील पात्र आहेत. आता आपण भेटणार आहोत 10 मिनिटाच्या विश्रांतीनंतर अंक दुसरा पाहण्यासाठी. 10 मिनिटाच्या विश्रांतीनंतर आता आपण पुन्हा वळूयात आई मुलाचे नाजूक अलगद हळुवार भावबंध उलगडणारे एक हृदयस्पर्शी नाटक म्हणजेच मातृत्व या नाटकाच्या भावस्पर्शी उत्तरार्धाकडे. तर सविनय सादर करीत आहोत लेखिका वैजयंती सिन्नरकर लिखित तसेच चिन्मय मायदेव दिग्दर्शित 2 अंकी नाटक मातृत्व मातृत्व आणि मातृत्व अंक दुसरा. बघा ना माझ्या मुलाला. खूप रक्त जात. तू बोलत नाही. प्लीज बघा ना. थांबा तुम्ही, मला त्याला बांधू द्या. तर त्याला पटकन मग मी त्याला आत आणले आहे. ते योग्यच केले, पण अवघड त्याला तपासते आणि मग काय तो निर्णय घेणार. हो, मी पाहतशाने त्याची ही अवस्था ओळखली. लवकरात लवकर उपचार व्हावा म्हणून मी त्याला ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन आले. जरा अवघडच आहे. मी त्याच्या आईशी बोलते. त्याच्या आईला केविनमध्ये घेतला. मॅडम काय वाटतं तुम्हाला, हा मुलगा बरा होईल ना? काय जास्त तर झाले नाही ना? मॅडम मी त्यांना बोलवते. तुम्हाला आज बोलवले आहे. कसं आहे हाताचं? तो बरा होईल ना? हो, होईल बरा. पण मॅडम बोलतील
टाकता येणार नाही कारण मला आता पैशांची गरज पडते. मम्मी तू काय काळजी करू नको, आम्ही आलटून पालटून सोहमची काळजी घेऊ. हो, तुम्हीच माझे आता आधार आहात, पण मला आता सुट्टी टाकता येणार नाही. तुम्ही मला आता मदत लागेल. तू काही सांग गं. मी आहेच, कधीही बोलव. सोहम जवळ आलो असो, सोहमची काळजी घेऊ. ठीक आहे, पण आता पैशांची व्यवस्था करावी लागेल. बरं, डॉक्टरांना काय विचारलंस का तू किती खर्च येईल असं? नाही, ते आता थोड्याच वेळात सांगणार आहे. अच्छा. मग मी बँकेतनं काही मदत मिळते का ते बघते आणि माझ्याकडून काय होईल का ते मी बघते. मीनाक्षी बँकेत आणि इतर ठिकाणी आम्ही आहोत. काळजी करण्याची गरज नाही. ठीक आहे. आता फक्त सोहमची मीनाक्षी. डोंट सगळं ठीक. आम्ही बाहेर जाऊ. चल. काळजी करू नकोस. मॅडम, हा सर खर्चिक भाग आहे. आणि किती खर्च लागेल? खर्च 3 लाख होईल. काय? तुम्ही करेल व्यवस्था. फक्त माझा सोहम बरा होईल. आई चला, बस चला सोहमची आईला हो गया. काय म्हणाला डॉक्टर? खर्च होईल 3 लाख. तुझ्याकडे किती पैसे आहेत सध्या? माझ्याकडे 1 लाख आहे. म्हणजे बँकेतनं काय मदत होती ते बघता येईल ना आपल्याला म्हणून हो विचारलं. माझ्याकडे 50 लाख आहे. मी 25 राहू दे. मी पण 25 राहू दे. 1 लाखाची व्यवस्था झाली. आणखी 1 लाख हवे. तर बँकेतनं काय मदत होते का बघूया आपण सर? हो चालेल. चालेल चल बघूया आपण. हॅलो सर, मी शर्वरी बोलते. हॅलो नमस्कार, शिवरी काय बोलतोय का? हा बोल शिवरी, काय म्हणत? मला बँकेतून काही मदत मिळेल का? मला बँकेतून काही मदत मिळेल का? हो मिळू शकेल. किती मध्ये लोन मिळेल? मला 50,000ची मदत हवी. हो एक काम कर शिवरी, तुझ्या ऑफिसमध्ये ये आणि लोनसाठी अप्लाय कर. ठीक आहे, मी लगेच येते. थँक्यू. हॅलो मीनाक्षी. हा बोल ना. अगं मला बँकेतून मदत मिळाली. वाव व्हेरी गुड गुड जॉब. आता आता पार्ट टाइम काही जॉब मिळते का ते बघते. हा बघ 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 नक्कीच. आणि खूप छान वाटलं हा खरंच ऐकतो. हो. हॅलो येस, कोण बोलताय? हॅलो सर, मी शर्वरी बोलते. हा बोला. सर मला काही पार्ट टाइम जॉब मिळेल का? हा मॅडम, पार्ट टाइम जॉब आहे पण डेटा एंट्रीचा जॉब चालेल तुम्हाला? हो हो चालेल. पण 10 ते 12,000 पगार. हो हो मला सध्या खूप गरज आहे. ओके, तुम्ही इथे कधी काय जॉब वगैरे केलाय का? हो मी बँकेत जॉब करते. अच्छा, आणि मग तुम्हाला टायमिंगचं कसं हवं? सकाळचं का संध्याकाळचं? मला सकाळचा वेळ हवा. ओके, सकाळचं 8 ते 10 एमर्जन्सी आहे. हो हो चालेल. ठीक आहे, मग तुम्ही काम करा मॅडम, तुम्ही उद्या तुमचे डॉक्युमेंट्स असतील वगैरे डॉक्युमेंट ते घेऊन या. ठीक आहे, मी येते उद्या लगेच. Yes. थँक्यू. हॅलो हॅलो मीनाक्षी. हा बोल ना. अगं मला पार्ट टाइम जॉब मिळालाय. हे काय सांगतेस अभिनंदन. वाव. हो पण आता मी सोहमला रात्रीच वेळ देऊ शकणार. एक मिनिट थांब. मी डलू आणि तनुला ना कॉन्फरन्सवर घेते. हां. खूप छान बोलते. खूप छान. मला खूप छान वाटलं. हॅलो तनू. हा ताई बोल. अगं मला पार्ट टाइम जॉब मिळालाय.
अभिनंदन, ऑपरेशन यशस्वी झाले. व्हेरी गुड. आम्हाला माहितीच होतं ही खूपच टेन्शन घेते वेट आणि आम्हाला पण देते. पण आता त्याला इतरांसारखे वागता येईल का? अभिनंदन, सर्वच व्यवस्थित पार पडले. त्यांना आता चांगला बोलू शकतो. ज्याची शक्ती वाढली आहे. या ऑपरेशनमुळे तर सामान सारखा झाला आहे. डॉक्टर, हे तुमची उपकार आहे. तुम्ही आधी सिस्टरनी खूप मेहनत घेतली त्याच्यावर, म्हणून आज तो ठीक झाला. हो, तो शाळेतही जाऊ शकतो. अभिनंदन मॅडम, खूप कमी केसमध्ये असे निकाल मिळतात. तुमचे प्रेम, त्याच्याबद्दल दाखवलेली सहानुभूती आणि शिवाय ईश्वराची कृपा सुद्धा, यामुळे सोहम पूर्वीपेक्षाही चांगला झालेला आहे. डॉक्टर, तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. आमचे उपकार नाही, हे कर्तव्य झाले आहे. चला मॅडम, आपण सोहमला घेऊन येतो. आज तुम्हाला विजिटला बोलले होते. आता पुण्यात येण्याची आवश्यकता नाही. सोहम एकदम फिट झाला. गुड सोहम. छान. बघितलंस कशाला घाबरते तो वेळी आणि आम्हालाही घाबरून टाकते नुसती. हो? छान छान छान. कसं वाटतं तुला आता? व्हेरी गुड. सोहम, आज मला तुझ्या शाळेत यायचे आहे. पालक मेळावा आहे ना? होय, आपण बरोबरच जाऊ. नमस्कार सोहमताई. सोहमची यावेळेस प्रगती खूपच वाखाणण्याजोगी आहे. सोहम, आईला रिझल्ट दाखव. आई गं, मला 98% मार्क मिळाले. अरे वा, अभिनंदन. आता आत्याला, मीनाक्षी मावशीला पार्टी द्यायची हा. सोहम, मलाही पार्टीला बोलव हा. हो, तुम्हाला आणि मुख्याध्यापकांनाही बोलवलं आहे. सोहमची आई, तुम्ही सोहमसाठी घेतलेली मेहनत खरंच खूपच वाखाणण्याजोगी आहे. आणि तुम्ही तर सर्व काही सोहमसाठी अर्पण केले. तर चला, तुम्हाला शिक्षकांनी बोलवलं. या सोहमची आई, तुमचे हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. अहो, अभिनंदन तुमचं करायला पाहिजे. तुम्ही माझ्या सोहमला पहिल्यापासून किती प्रेमाने जपले आणि आज हा दिवस निघाला. तुम्ही किती कठीण परिस्थितीतून त्याला घडवलं. शारीरिक तर धावपळ होती, पण मानसिक त्रास किती झाला. अशा परिस्थितीत सोहमला सांभाळताना तुम्ही तुमचं मानसिक संतुलन राहू दिलं नाही. सर्वांच्या विरोधात जाऊन सोहमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिला. शिवाय ऑपरेशनच्या वेळेस ती आर्थिक स्थिती तितक्या ताकदीने सांभाळली. इतक्या कठीण दिवसातून तुम्ही आज बाहेर आलात, तेव्हा आजचा दिवस दिसला सोहमच्या रूपाने. हो, सर्व खरं आहे. पण तुमच्या अशा परिस्थितीत तुमच्यासारख्या सज्जन लोकांची साथ मिळाली, म्हणून आज हा दिवस निघाला. तुम्ही आणि मंजुषा मॅडमनी खूप मेहनत घेतली. तुम्ही खूप मोलाचं काम केलं. पण आम्हाला आता पार्टी हवी. हो हो, नक्कीच. मॅडम, आता येतानाच आमच्या बोलण्यातून मला सांगितले आम्हाला सर्वांना त्या पार्टी देणार आहे. कारण सोहमची झालेली प्रगती. हो, एकदम बरोबर आहे. सोहमसाठी आमची प्रार्थना आणि आशीर्वाद कायमचे आहेत. त्याची उत्तरोत्तर अशीच प्रगती होईल आणि तुमचा त्याला घडवण्याचा अभ्यास निश्चित कामी येईल. धन्यवाद मॅम. आता मी खूप अभ्यास करणार आणि मोठा होणार. अरे सोहम बेटा, ये तुझे खूप खूप अभिनंदन. मला डॉक्टर व्हायचंय. मला तुझ्याकडून हेच उत्तर हवं होतं. मला तुझ्याकडून हेच उत्तर अपेक्षित होतं. तुला माझ्या खूप खूप शुभेच्छा. सोहम, माझ्याकडून तुला शुभेच्छा.
चला आता आम्ही निघतो. खूप चांगले बातमी. तुला पण चांगली काम आहे. तू पण मला किती मदत केली. माझ्या आईने मला सांगितले होते मदत करते, मदत करते. मी पण माझ्या आईचं ऐकत गेले. हो, मी पण माझ्या आईचेच ऐकतो. आई म्हणजे दैवत असते. अगं ती बघ श्रावणी. श्रावणी इकडे ये. अरे मी तुम्हाला शोधत होती. माझी पण तुमच्याबद्दल विचारत होती. आई मी पहिला आलो तर श्रावणी दुसरी आली आणि संचिता तिसरी. अरे वा, तुमचे खूप खूप अभिनंदन. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. हो काका, आम्ही सगळ्यांना मदत करत आहोत. आम्ही ठरवलं आहे ज्यांना ज्यांना गरज असेल त्यांना त्यांना मदत करायची. आणि आम्ही असं पण ठरवलं आहे का ज्यांना कमी मार्क पडतात त्यांना शिकवायचं, समजून सांगायचं, त्यांच्या मार्कात मदत करायची. तुम्ही खूप छान उपक्रम करत आहात. तुम्हाला कितीही मोठे झाले तरी तुमचे हे कार्य पुसू देऊ नका. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. माझी आठवण येणार होती पण आज तिला रजा मिळाली नाही म्हणून ती उद्या येणार आहे. नाहीतर काकू तुमची आणि आरतीची वेळ झाली असती. माझी आई मला नेहमी म्हणते तू अभ्यासात हुशार आहेस, अशीच राहा. यापेक्षाही चांगलं काम म्हणजे तू चांगली माणूस हो. उद्या आम्ही दोघीजणी वेळपत्र आखणार आहोत. गणित, संस्कृत, मानसिक समजून सांगेन. शिवाय खेळाबद्दल माहिती देणार. आमच्या वर्गातल्या कमजोर म्हणजे अभ्यासात कमजोर आहे. त्याच्यासाठी त्यांना शिकवायचं म्हणजे सर्व व्यवस्थित राखीव रेखीव काम पाहिजे. अरे वा, तुम्ही सर्व इथे आहात. अरे आपलं वेळपत्रक ठरलं आहे ना, तेच सांगत होतो. हो काकू, आम्ही नाही एक चांगला उपक्रम हाती घेत आहोत. तशी कल्पना समोरची समोर काही बोलला नाही का? अरे मी काल तुला सांगत होतो. एक विशेष उपक्रम आम्ही करणार होतो तो हाच. अरे वा, असे छान छान उपक्रम करत राहा. तुम्हाला खूप शुभेच्छा. नेहमी माझ्या आईला सर्व माहिती दिली. तिनेही आपल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. मानस, तुझेही अभिनंदन. गणित, संस्कृत हे विषय किती कठीण आहेत. त्यात तू पहिला आला. तुझे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद काकू. मी त्यात पुढे असतो म्हणून माझी आई मला हे कर असं म्हणते. अरे, भाऊ बहिणींची अशी मजा चालूच असते. तुमच्या सर्वांचे परत खूप खूप अभिनंदन.
खूप उशीर झाला ना. नाही रस्त्याने काही सांगितलं नाही मला. आई दादा हातात तरी सोहमचं कौतुक करा. अरे आम्हाला आनंदच आहे त्याच्या यशाचा. आणि अभिमानही असायलाच हवा. आता तरी मान्य करा. ओ बाबा आमचं चुकलं होतं. आम्ही मान्य करतो. आम्ही असं वागायला नको होतं त्याच्याबरोबर. हो की नाही रे? हो हो. खरंच आमचं चूक झालं. विक्रम त्याला फोन तरी लावून बघ जरा. तिचे कौतुक करत होता तिथे गेली म्हणून. राणाची साक्षी म्हणे तुमची. हा म्हणून म्हणत होते मध्ये करू नका. ऐकत नव्हतं तुम्ही. काय करणार शेवटी आमचाही नाईलाज होतो ग. असंच पाहिजे. जाऊ द्या झालं गेलं विसरून जा. सोडून द्या ते सगळं. बरोबर आहे शर्वरी तुमचं. फोन लावला कुठे? अजून आला नाही. हो तेच फोन लावला का येतो म्हणाला पण अजूनपर्यंत त्याचा पत्ताच नाहीये. येणार आहे ना नक्की? हो. इथंच असेल. फोन लागत नाही त्याचा. हॅलो हाय. अरे कसा होता आजचा पहिला दिवस? छान मस्त मस्त. काय म्हणते तू बरीच ना? हाय आत्या. कसे आहात? कसा आहात? मी एकदम छान राहा. तू कशी आहे? आम्ही पण बसलोय इथं. हो दिसली आहे ना म्हणून. आधी बरीच ना? खूप छान मला ऐकू येत. वेगवेगळे अनुभव मी आले. तुला एक सांगायचं झालं विशेष. आज ना चंदा मावशी आली होती लीग मध्ये. काय? चंदा मावशी? अगं ते लहानपणी मी काकूला शेताचे काका होते त्यांची बायको चंदा ती आली होती. हा आता आठवलं. हा मग तिचा मुलाला फ्रॅक्चर झालं होतं. तिला येणार दवाखान्यामध्ये. तू ये. ठीक आहे. नक्की ये. बरं पाठी कशी का? मग पार्टी तर पाहिजेच ना. मग तो आलाय. मग रेडी का? हो. नक्की नक्की. चला मग जाऊया पार्टी करायला. रेडी? गाणे गाता गाता मी झालो मोठा. गाणे गाता गाता मी झालो मोठा. आई ताईच्या गोष्टी आठवतात मला. आई ताईच्या गोष्टी आठवतात मला. आजीचा आत्या मावशीची संगत कार्यक्रमात रंगत. आत्या मावशीची संगत कार्यक्रमात रंगत. गाणे गाता गाता मी झालो मोठा. गाणे गाता गाता मी झालो मोठा. गाणी गाता गाता मी पण झाली मोठी. आता चला. कसं वाटलं? अरे वा खूप छान आहे. ही बघ चंदा मावशी आली बघ. अरे वा सोमचे किती वर्षांनी भेटलो. हो ना. अशी बसतो. किती दिवसांनी भेटलो आपण. हो ना सोमला डॉक्टर म्हणून बघितलं आणि चकितच झाले. आश्चर्यच वाटलं मला. सोम कसा होता तुमची परिस्थिती कशी या सर्वांवर मात करत आज सोमला डॉक्टर म्हणून खरं सांगू मला विश्वासच बसेल. स्वतःला चिमटा पडला. मनातच असते पण खूप आनंद झाला. खूप आनंद. तेव्हा तुम्ही माझी खूप मदत केली. तुम्ही माझे खूप मनोबल वाढवले. नाही हो जे जमलं ते करण्याचा प्रयत्न केला पण आज तुम्हाला बघितलं ना त्याला खूप आनंद झाला. मन प्रसन्न झालं. जुन्या आठवणीला उजाळा मिळाला. खरे आहे. बरे झालं. काय हो आता घरातलं वातावरण कसं आहे. सोमची प्रगती म्हणून तर गारच झाली असतील ना. काय म्हणणार आता बसलेले आहेत तोंड वाकडं करून.
एकजुटी व्हावी, एकत्र आला, भेटला, मोठा झाला, आनंद झाला, यातच सगळं खरं असतं. सोहमने पण सर्वांना माफ केले. बरं झालं माफ केलं. घरात एकजूट व्हायला सगळ्यांनी मिळून तर केलंच पाहिजे, नाहीतर मजा काय. बरं आता आणि सोहम घरी या. तुम्ही घरी आला की मला खूप आनंद. एक काम कर, सर्वांनाच घेऊन ये, खूप मजा येईल. हो नक्की घेऊन येते. चला चला कॉफी घेऊन ये. ताई मी सोहमसाठीच काय तिला आई वडील आणि आजी. बर ठीक आहे ना. मग आत्ता कशाला लग्न नाही करायची? वगैरे आहे ना लग्न. लग्न तर राहणार आहे पण आत्ता कशाला? तिची मुलगी डॉक्टर मुलगी असेल तेव्हा त्याला आवडेल. म्हणजे अनेक लोकांची सेवा करण्याची संधी तिला मिळेल. ठीक आहे त्यांना त्यांना तू उद्याच बोला. ठीक आहे, मग आपण आत्ताच त्यांच्याशी बोलून घेऊया का? हो सोहमच्या बाबांशी पण बोलून घ्यायचं, त्यांना काय अडचण नाही आहे ना. अहो सोहमला बघायला उद्या मुलगी येणार आहे. अरे वा. तर आईना सांगा. हो हो मी नक्की पण नक्की. येणार. आम्ही असू उद्या. आपण फोन करूया त्यांना. हा चालेल, फोन करून घ्या त्यांना. हॅलो ऐश्वर्याची आई, मी सोहमची मावशी बोलते. मी सोहमच्या आईशी बोलले आणि सोहमशीही बोलले. त्यांना काहीच हरकत नाहीये, तुम्ही उद्या आलात तरी चालेल. हा? 4 पर्यंत हो चालेल. उद्या संध्याकाळी 4 पर्यंत आलात तरी चालेल. हो चालेल, आम्ही येतो. ठीक आहे, या. काय जीव थांबणार ना? काय काय जाऊ बघ. काय सोहमने सांगितलं तर मला राहावंच लागेल. नक्की नक्की. काय? चला. ठीक आहे. त्याची जरा तयारी करूया. हो अजून कसं आले अगं मावशी तयारी करते. ते म्हणाले की 4 पर्यंत आम्ही येऊ म्हणून. किती वाजता? त्यांना विचारा फोन करू. नाही तर नाही ना मावशी राहिली आहे. गेली नाही ती. म्हणून तू आज जाऊन हो म्हटलं. 4 पर्यंत म्हणाले म्हणे. ते लोक आता एवढ्यात येतील. मावशीने फोन केला होता. तेव्हा आम्ही 4 वाजेपर्यंत ट्रॅफिक मध्ये असते. मी काही नाही. हे आईन सगळं आणलं. मी झालं काही नाही. हे आईन सगळं आणलं. वय झालं की करावंच लागतं. नाही त्याला नाहीच करायचं, काही आणले म्हणून. मावशी पण राहिली. इतका वेळ करते. आता मावशी हाडाने आली बघ. हॅलो. किती वेळ आहे बघ? काय गं, तयारी करायला एवढा वेळ लागतो का? मावशी आहे मी सोहम. आले कसं नाही फोन कर ना. बाबा आले बघ. बाबा आले बघ. उशीर होईल. आले का? आले बघ. कागद आहे तुमचे. नमस्कार या या. आणि सोहमची आई. रुचिरा, दुसऱ्या वर्षी पाणी आण. आले ते पाहुणे आले बघ. जरा पाणी लावून दे बघू. असं या ना, बसा ना. आई बसा. हा.
बसतो तुम्ही बसतो. बरं, तुम्हाला काय बोलायचे आहे ते मोकळेपणाने बोला आणि तुम्हाला विचारा. तुम्हाला मी ओळख करून सगळ्यांची. मी सोहम. माझी मावशी तुम्ही तर नाही माझ्या मावशीला ओळखता ना? ही माझी आई शर्वरी. माझ्या वडिलांची आई आजी म्हणजे शांता आजी. ते माझा बाबा विक्रम. माझ्या आईची मैत्रीण बँकेतली मीनाक्षी म्हणून. आणि माझी आत्या अजून आली नाहीये पण ती येईल. आणि या आहेत आमचे केअरटेकर रुचिरा. अरे वा त्याने तू अगदी बोललीस तशीच आहे सोनूची आई. फारच छान वाटते. आणि तनयाची आणि आमची तशी जुनीच ओळख. आणि तिचा भाचा म्हणजे तर काही प्रश्नच नाही. तुम्हाला काय वाटतं? काय विचारायचं ते तुम्ही विचारा. अहो पूर्वीचा जमाना राहिलाच नाहीये आता. मुला मुलींना ठरवू द्या, एकमेकांना बोलू द्या. सोम बेटा विचार तुला काय विचारायचंय ते. मला विचारतो तुम्ही दोघांना मॅनेज करणार का? पण तुम्हाला घरातही लक्ष द्यावं लागेल. हो देईल ना. मला घरातली प्रत्येक कामे येतात. घरातली लक्ष देईल मी. तुम्ही मला कोणत्या प्रकारे सहकार्य करणार ते सांगा. हे बघा माझ्या आईने खूप कर्तव्य जगले आहे. आता ते कुठल्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाहीये. मी घरात काम करतो, घरातही काम करतो आणि करणार देखील. अरे वा, मीही दवाखान्यात लक्ष देईल. त्याच्याबरोबर हो पण जेव्हा काम करताना आर्थिकता मध्ये नसते सामाजिकता अधिक असावी असं मला वाटतं. ठीक आहे, चालेल. मग आता एक दुकाना होऊन जाऊन दे. ठीक आहे माझ्या उखाणा. तुम्ही सर्व एवढ्या आग्रह करता तर एक उखाणा घेतेच मी. नाव काय घ्या, नाव काय घ्या. हा काय कायदा? सोहमरावांचं नाव घेण्यात तुमचा काय फायदा? सोहम मला तो उखाणा घे. मी नाही मला नाही, नाही, करायची नाही. हे नाव घेता घ्यायला राव सांगा. सोहमराव, हे चल. राव जावई बापू, काल असताय तुम्ही. ये रे सोहम. हे सोहम. अब्बा. येतो मी. आठवू रे. हा आठवला. ऐका नाव घेता घेता लागली मला कुचकी. नाव घेता घेता लागली मला कुचकी. ऐश्वर्याचं नाव घेतो जपून ठेवा माणुसकी. आनंदाचे डोही आनंद आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाचे अंग आनंदाचे अंग. आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदी आनंद कडे इकडे तिकडे चोहीकडे. आनंदी आनंद कडे जिकडे तिकडे चोहीकडे. आनंदी आनंद कडे. छान दोघं आनंदी आहात ना आता? आतल्या आत. ठीक आहे. सगळं मंजूर असेल तर तारीख ठरवा आणि बार उडवा. तुम्हा सगळ्यांना आज जेवण वाढताना मला खूप आनंद होतो. हा आनंद असाच राहू द्या. मी हे घर सोडून कधीच जाणार नाही. रुचिरा तू हे घर सोडून कुठे जाऊ नको. आम्हीही तुला सोडणार नाही. पंत काय मग आपल्या स्वभावाने खूप उंची लागली. कसं वाटतंय तुम्हाला आता? आम्हाला अभिमानच आहे त्याच्या यशाचा. अभिमानही आहे आम्हाला त्याचा. मी त्याला नेहमी म्हणायची माणसाने माणुसकी जपायला पाहिजे. त्याला सर्व मूर्ख समजायचे पण त्याने आज जे केलंय ते खूप मोठी गोष्ट आहे. मला खूप अभिमान आहे माझ्या मुलावर. कोण पण नल्लोसून आली का रे बघ जरा. म्हणजे आता यायची आणि बघतो हा. आई मागण्या फोन कर. कुठं आई हॅलो. भूक लागतो की नाही त्याचा कोण नल्लोचा? काय विसरली का ती? अगं तू तरी लाव नलूला फोन बघ लागतो का? हॅलो नलू. आले आले जा लवकर. आले. ये.
पण जर दादा कधीतरी नेहमी उचले 5 मिनिटं पण नाही आता तर मामी कुठे आली मामी येते मागून काय आणि मी एकत्र येणार होतात ना हो पण आता त्यांना उशीर होतोय तर काय करू आई फोन कर वहिनीला फोन कर मी करू कशाला ती आहे ना मामी या. ही माझी मामी आणि ही माझी आत्या ही ऐश्वर्या आता हाच आनंद आपण द्विगुणित करूया. महत्वाच्या भागाकडे पण जायचं आहे ना. आता कुठलं महत्वाचं भाग अरे लग्न ठरले आहे ना मग उखाणा घ्यायला नको का. बरोबर सारखी उखाणा आता समोर मी ऐश्वर्या हे ग परत त्याने तर मामीने ऐकलं नाही उखाणा मग तिला नको का उखाणा ऐकायला घे परत घे हरकत नाही. नाव काय घ्या हा काय कायदा. सोहमरावांचं नाव घेते त्यात तुमचा काय फायदा. वा छान शिकला उखाणा. हो आता तुझी पाळी. परत अरे घे रे मामीने ऐकलं का अरे पण माझं अरे घे उखाणा सोहम. आमच्या सासूबाई लांबलंच उखाणा घेतात. शिवाय तुमची पिढी संस्कारी नव्या जुन्याचा संगम साधतीलच. हो की नाही तर नाही ताई. हो अगदी खरे बरं बाई घेतो ऐका ऐश्वर्या ऐका नाव घेता घेता लागली मला उचकी नाव घेता घेता लागली मला उचकी ऐश्वर्याचं नाव घेतो जपून ठेवा माणूस की आम्हाला तुम्हा सर्वांचा खूप अभिमान वाटतो. विशेष म्हणजे तुमची असली तरी तिला आम्ही आमची मानतो. अहो आई तुमची सर्व मेहनत आम्हाला कळली आहे. दोघी बहिणी खरंच खूप छान आहे. आई तुमचे संस्कार हा वा अगदी बरोबर बोल. एवढं सोहमच्या बद्दल आमच्या माहिती असताना सुद्धा तुझी आई तयार झाली यातच कौतुक आहे. खरं म्हणजे आमचं चुकलं होतं पण आता काय करणार आमची परिस्थिती जेव्हा तशी होती त्याच्यामुळे आम्ही थोडंसं तसे वागलो. त्याच्याबद्दल मी आणि माझ्या मुलाकडे विक्रम आम्ही दोघी क्षमा मागचं सर्व सोडून द्या आता आनंदाने पुढे जाऊया. नक्की नक्की. शर्वरीताई तू सोहमसाठी किती संकटाचा सामना केलास ते आज समजलंय मला. तुझ्या जिद्दीला पण माझा सलाम. मैत्रीण कोणाची माझी आहे. ठीक आहे आपण आता सगळे आनंद साजरा करूया. फक्त एकच लक्षात ठेवा पृथ्वीवर जन्म आलेल्या प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. मग त्यात एखादा असणारा बलुत्यंग किंवा कमीपणा याने आपण आपलेसे करून घेतले पाहिजे. त्यांना आपलं म्हटलं पाहिजे जसं आपण सगळ्यांनी सोहमला म्हटलं. हो नक्कीच बरोबर आहे तुझं. मला खूप मोठा धडा मिळाला आहे. आता मी कोणालाही दूर करणार नाही आणि कमी लेखणार नाही. आणि शर्वरीने तर मला खूप मोठा धडा दिला. माणसाने कसे माणसासारखे वागावे. काय शर्वरी बरोबर बोलतोय ना. हो बरोबर. मी त्यांना नेहमी म्हणायची की तुम्ही त्याला मूर्ख समजू नका. माणसाला माणसासारखे जगू द्या. त्याचे विचार त्याला समजू द्या. माणसाला माणुसकी जपायला पाहिजे. त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. हो चांगलीच आहे की मग. चला आता लवकरात लवकर तारीख ठरवा म्हणजे झालं. बरोबर चालेल नक्की चालेल. तू पण बरं हो. मामी हो सुखी ना. मावशीला विसरला आता. ऐकू आल्यावर मावशीला विसरला. चालू तेच ना बघ
चल आता निघूया. मला तुला बोलायचं होतं नाही अगं तुला काही प्रॉब्लेम्स नाही बोलतो अगं मला एक विचारायला आहे की आपण तुझं आपलं दोघांचं लग्न पण झालेलं आहे तुझी आणि माझी एकदम उत्तमरित्या प्रॅक्टिस चालू आहे डॉक्टरची बरोबर तर माझं असं म्हणणं आहे की आपल्याला पगार पण चांगला आहे दोघांना एकमेकांना म्हणून असं वाटतंय की आपण प्रॉपर्टी द्यायची का काहीच हरकत नाही. तुला काय वाटतं ते सांग. हो पण तुला विचारायचं वेळ पण तसं राहणार. चालेल, मला काहीच हरकत नाही. एक गोष्ट सांगू का? मला खूप चांगलं वाटतं जेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्ट विचारतो आणि मला विचारूनच तुला जसं वाटतं तसंच आहे. ते कसं आहे माहिती का एक गोष्ट सगळ्यात मला सांगायची तुला एक महत्वाची गोष्ट ती अशी आहे की मी काय बंगला विकत घेतलाय आणि तो बंगल्याचं नाव मातृत्वाने ठेवलंय. देवा, हो कारण जे काय कष्ट माझ्या आईने लहानपणापासून केले माझ्या आईने माझ्या मावशीने मी कसा होतो आणि तुम्हाला माहितीच होतो म्हणून मी तुला विचारलं की आपण घ्यायचं का बंगला. चालेल. आई-वडिलांसोबत एकदा बोलून घेतलं नाही का आपण बोलू त्यांच्याशी थांब जरा माझ्या आई बाबांशी बोलतो. आई बाबा जर येतं का जरा मावशी आत्या सगळे या. मावशी आत्या सगळे मावशी आणि आत्या आणि दुसरी मावशी म्हणते खूप इम्पॉर्टंट विषयावर बोलायचं मला वेळ आहे ऍक्च्युली खरं तर हे तुम्ही रागू नका माझ्या दोघांना मी प्रॉपर्टी घेतली काल मी आणि ऐश्वर्याने काल प्रॉपर्टी घेतली आणि खरं तर ते प्रॉपर्टी आईच्या नावाने केली आणि खरं एक बंगला घेतलाय आपण आणि त्या बंगल्याला मातृत्वाला ठेवलंय. कारण याचं कारण असं आहे की माझ्या आईने खूप कष्ट केले लहानपणापासून तुम्हाला माहितीच आहे ही गोष्ट आणि बाबांची खूप इच्छा होती माझ्या की एक आपलं घर कसं घर असावं तसं तसं घर एक असं भाड्याचं घर आहे आमचं तर बाबा चालेल ना तुम्हाला. हो मला आनंदच आहे. आई तुला हरकत आहे ना चालेल ना तुला काही हरकत नाही ना ठीक आहे. आजी तू स्वामींची खूप बघतेस ना तुला देणगी पण दिली आणि रुचिरा मावशी आणि तनया मावशी तुमच्या दोघांच्या नावाने ते घर नॉमिनी म्हणून ठेवलंय आणि आत्याला पण ठेवलंय तिघे नॉमिनी आणि आई बाबा मला तुम्हाला हरकत नाही ना खूप छान केलंस. खरं हे सगळ्यांना सांगायचं होतं प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा तो व्यंग कुठलाही असेल काहीला द्वेष राग हेवा मत्सर हे आपल्याजवळ बाळगतात तो आपला व्यंगच असतो आणि असं सगळं व्यंग दूर करण्यासाठी आपण एक होऊया कारण शारीरिक कमतरता असणाऱ्या व्यक्तीला आपण दूर करूया आपल्यातला अहमपणा आपण दूर केला पाहिजे नाही का. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. काही आमच्या ग्रुप मधले सगळे कलाकार खूप नवीन आहेत तुम्हाला ते कळत पण असेल बघण्याचं पण ठीक आहे कारण कसं असतं ही सगळी टीम पहिल्यांदा काम करते आणि फक्त मी संदीप आम्ही फक्त 3-4 जण असेल की ते फक्त आम्ही केलेलं नाटक पण बाकी सगळी टीम पहिल्यांदा करताय. तुम्हाला नाटक आवडलं का बघा सांगा. फक्त आम्हाला फक्त एक विषय तुम्हाला सांगायचं होतं तुम्हाला जर काही वाईट वाटलं असेल जर काही
आमच्याकडून चूक झाली असेल तर खरं आम्हाला माफ करा, कारण ही रंगदेवीची पूजा आम्ही केली आता. जर तुम्हाला आमचं नाटक आवडलं असेल तर नक्की आम्हाला चांगलं म्हणा, नसेल आवडलं तरी पण सांगा. कारण कसं असतं की मी ही गोष्ट का क्लिअर करतोय कारण सगळेजण नवीन करतात. कारण इथे उभं राहणं एक खूप जोक नाहीये सगळ्यांना बोलणं वाक्य. कारण नाटक अशी गोष्ट आहे की ती कधीच काय म्हणतात त्याला पाठ केल्याशिवाय किंवा तोंडपाठ केल्याशिवाय होत नाही. सगळेजण पहिल्यांदा काम करतात. सो त्याला प्लीज सांभाळून घ्या. पुन्हा आमच्या लोकांशी काही चूक होणार नाही. फक्त एक लक्षात ठेवा, प्रत्येकाने चांगलंच काम केलेलं आहे, प्रत्येकाने आपापला बेस्ट द्यायचा प्रयत्न केलेला आहे. हे हा पद तुमचा असणार आहे कारण तुम्ही ऑडियन्स आहात. कारण आमच्या जास्ती ऑडियन्सला ही म्हणजे नाटकात एक भाषा आहे की रसिकांचं प्रेम मिळणं आणि रसिकांची दाद मिळणं हे कलाकारांसाठी खूप महत्वाचं असतं. बघा, लेखक असतील किंवा दिग्दर्शक असतील आणि कलाकार असतील, जर आमच्याकडून चूक झाली असेल तर सगळ्यांनी आम्ही माफ करतो तुम्हाला. खरंच माफ करा आम्हाला जर काही चूक झाली असेल तर. तुम्हाला नक्की नाटक आवडलं का सांगा प्लीज. हो का नाही? नक्की आवडलं? तुम्हाला काम आवडलं असतील? तुम्हाला काम आवडलं? कोणाचं काम आवडलं? साक्षीचं काम आवडलं का बाबांचं काम आवडलं? काळजीचं काम आवडलं? नक्की सोहम कोण? मी का तो? काय बारक्या रे, डॉक्टर पण हरकत नाही. आता आपलं नाटक झालेलं आहे तर आपण एक प्रार्थना करणार. फक्त बाई राहू बोल ना ते नक्की जरा वागे की लग्न झालेलं असं वाटेल. कोण ऐकणार की नाटकी ना मला म्हणजे आज ती कधी हसते ही सगळ्यांना सांगायचं होतं. ही बाई अजिबात हसत होऊ नये, आज कधी हसते कधी असं असतो. ओके, बरं हरकत नाही. आता प्रार्थना पण करणार आहोत. बरं, हे प्रार्थना झाल्यानंतर सगळ्यांनी फोटो काढायला येऊ नका. सगळ्यांशी मी बोलणार आहे. फक्त आपल्याकडे एक संपादक आलेले आहेत लोकसत्याचे, ज्यांना आपल्या नाटकाबद्दल बोलायचं असेल तर त्याच्याशी बोलू शकता. फक्त आता लगेच नाही. हा, ते स्वतः लोकसत्तेवाणीच आहेत. मी त्यांचा प्रकाश कदम आहे, त्यांचा टाळ्या वाजवा जोरदार. सगळ्यांचा आधी धन्यवाद मागणार आहे. फक्त आपण एक छोटी प्रार्थना घेऊया. तुम्ही फक्त सगळ्यांनी हात जोडा. फक्त एक प्रार्थना आहे, उघडून बोललं ते पण चालेल, बसून गेलं ते पण चालेल. ठीक आहे. आत्ताच आपण आई मुलाचे हळूवार भावबंध जपणारं नाटक मातृत्वाचा आस्वाद घेतला. खरोखरच हे नाटक भावस्पर्शी होतं आणि शेवट त्याचा मात्र खूप गोड झालेला आहे. अशा या गोड नाटकाचा शेवट आपण एका प्रार्थनेने करणार आहोत. हीच आमुची प्रार्थना. हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा देश सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुले. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. होवताई दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तो वरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. धन्यवाद. आता ज्यांना बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. फक्त सध्या थांबा. तुम्हाला ज्यांना बोलायचं आधी कलाकारांची मुलाखत होईल.
त्याच्या आधी आपण एक छोटासा सत्कार समारंभ करणार आहोत. ज्यांनी आपल्या नाट्यात काम केलेलं आहे त्यांच्या हातून आपल्या जे प्रमुख अतिथी आहेत ज्यांचा परिचय आपल्या संचालिका वाचतीलच. त्याच्यानंतर आपलं हे सुरू होईल. ठीक आहे, सगळ्यांना तुम्ही बसून घ्या. ठीक आहे, आणि जे कलाकार आहेत नाटकातले त्यांनी पण बसून घ्या. धन्यवाद. जयंती सिन्नरकर लिखित तसेच चिन्मय मायदेव दिग्दर्शित मातृत्व या नाटकाचा आस्वाद घेतला. हे नाटक खरोखरच भावस्पर्शी होते. हे नाटक पाहताना बहुत ही नाटक को देख करके ऐसा भावुक हो गया मन, क्योंकि छोटा सोहम का जो रोल है सच में वो दिल को छू जाने वाला है. सभी कलाकार ने वैसे बहुत अच्छा काम किया. जैसे अपनी आजी इतनी कैरेक्टर में थी कि क्या ही बताऊं, बहुत अच्छा लगा आजी को देखकर. और साथ में आज मुझे बहुत खुशी हो रही है कि एट लास्ट चिन्मय सर को बहुत खूबसूरत ऐश्वर्या मिल गई, यानी बड़ा जो मुझे अच्छा लगा वो बोलना ही पड़ेगा ना. और आपने मुझे एज ए चीफ गेस्ट यहाँ बुलाया, उसके लिए बहुत 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 ग्रेटफुल हूँ. थैंक यू. यानंतर या नाटकासाठीच्या दुसऱ्या अतिथी लाभलेल्या आहेत. सुप्रसिद्ध अभिनेत्री तसेच शिक्षिका, आदर्श शिक्षिका सन्माननीय सुप्रिया कुंभार मॅडम यांना मी या ठिकाणी 2 शब्द बोलावेत असे मी विनंती करते. नमस्कार. पहिले तर सगळ्यांना इथे बसलेल्यांना माझा नमस्कार. काही बोलण्याच्या आधी मी थोडक्यात परिचय करून देते, कारण उशीर झालाय माहिती आहे, मला स्वतःलाही थोडा लेट झालाय. माझं नाव सुप्रिया कुंभार. मी खूप साऱ्या छोट्या मोठ्या नाटकांमध्ये काम केलंय. चिन्मयच्याही नाटकात काम केलंय. तसं मी त्याची मावशी लागते. मावशी बोलतो मला. आणि 2021 साली गुणेश्वरी मॅडम आणि मी महाराष्ट्र श्रावणी केलं होतं. त्याच्यातही आम्ही टॉप 7 मध्ये होतो दोघी. आणि गेले 4-5 वर्ष झाले, 5 वर्ष झाले म्हणजे माझे क्लासेस आहेत अबॅकसचे ठाण्याला आणि कळव्याला. त्याच्या आधी मी 15 वर्ष झालं स्कूलमध्ये जॉब केलं. MSc BEd आहे माझं. आता कोरोनापासून माझे स्वतःचे क्लासेस आहेत. गेल्या 5 वर्षात मला 5 अवॉर्ड मिळालेत. मुंबईतून प्रोएक्टिव्ह कंपनीमधून माझा फर्स्ट रँक आहे मुंबई विभागातून. यावर्षी मला महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार मिळाला आहे. हे सगळं माझ्या छोट्या लहान मुलांमुळे आहे. क्लासेसमधल्या 100+ स्टुडंट आहेत माझ्याकडे. आणि ही नाटकांची आणि मॉडेलिंगची थोडीशी एक्स्ट्रा आवड आहे मला. जसा वेळ मिळेल तसं मी करत असते. तर आज चिन्मयचं म्हणणं होतं की नाही मावशी तू थोडा वेळ काढून नाटक बघण्यासाठी आहे. नाटक म्हणाल तर हे नाटक पूर्ण पाठ आहे माझं, कारण मी याच्यात काम केलेलं आहे 2दा. तर खूप छान, खूप सगळ्यांनीच छान काम केलं. सोहमने तर खरंच, लहान सोहमत आहे आणि मोठा सोहमत आहे, दोघांचंही काम छान होतं. सगळ्यात जास्त आवडलं ते आजींचं, बाबांचं, चंदा मावशींचं, ओके, आणि ऐश्वर्या. बाकीच्यांचंही काम छान आहे. जसं म्हणाला चिन्मय मगाशी की सगळे पहिल्यांदा काम करतायत आणि ते बोलणं काही सोपं नसतं. मी जरी टीचर असली तरी आता सुद्धा आतमध्ये थोडं दगदग होत आहे. तर हे सगळ्यांच्या बाबतीत होतं, नॉर्मल आहे. जेव्हा मी पहिल्यांदा काम केलं होतं चिन्मय बरोबर तेव्हाच मलाही आठवलं की काय चुका होतात काही नाही. पण ते कळत नाही आपल्याला. आपण जेव्हा मागे बोलत असतो ना तिथे खरंच कळत नाही आपल्याला. जेव्हा समोरून जेव्हा बघतो ना तिथल्या लोकांना कळतं की काय चुका झाल्यात एक्झॅक्टली. त्यामुळे हे जेव्हा नाटक येईल ना युट्यूबवर, जेव्हा चिन्मय तुम्हाला शेअर करेल ना तेव्हा ते केअरफुली बघा म्हणजे, कारण बघत नाही आपण. मी सुद्धा बघितलं नसेल. मला माहिती आहे ना की आपण आपले फक्त सीन्स बघतो पुढे जाऊन आणि पूर्ण नाटक बघत नाही. पूर्ण नाटक जेव्हा तिथे बसून बघता ना तेव्हा आपल्याला चुका कळतात आणि त्या चुका होणं साहजिक आहे. आणि ह्या चुकातूनच शिकतो आपण. असं काही नाही की काहीच गिल्टी वगैरे वाटून घेण्याचं हे नाही. इथे येऊन 4 माणसांसमोर बोलणं, आणि ते पण आपले घरातलेच अर्धे असतात. आपण इतरांसमोर बोलू शकतो, पण जेव्हा घरातले आपले बघतायत, आपले मिस्टर, आपली मुलं, आई वडील जे कोणी आलेले असतात तर थोडंसं अजून दडपण येतं. पण लहान मुलांचं काम म्हणाल ना तर सगळ्यात बेस्ट वाटलं ह्या वेळेच्या, कारण मी आतापर्यंत पाहिलंय चिन्मयच्या नाटकात जी लहान मुलं काम करतात ते सगळ्यांना ओळखते मी. त्या सगळ्यांच्या तुलनेत मला आजची सगळीच लहान मुलं खूप आवडली. खूप म्हणजे खूप छान होती. मुली, मला तर त्यांची नावं आठवत नाही त्या मुलींचं, पण खरंच खूप छान होतं. आत्या, मावशी, काकी सगळ्यांचा रोल छान होताच. आणि खूप छान वाटलं परत एकदा नाटक पाहून. मनाला खरंच भिडणारं होतं आणि खूप मज्जा आली.
थँक्यू सो मच. अतिशय छान मनोगत व्यक्त केलेलं आहे. धन्यवाद मॅडम, दोघींनाही खूप खूप धन्यवाद. हस्तस्य भूषणम दानम, स्तोत्रम कंठस्य भूषणम, स्तोत्रस्य भूषणम श्राव्यम, भूषण एकी प्रयोजनम. प्रत्येकाचं भूषण ठरलेलं असतं. आपण जे काही करतो ना त्या प्रत्येकाचं भूषण असतं की आपण काय करावं. तर जसं हाताचं भूषण आहे दान करणं, कानाचं भूषण आहे चांगलं ऐकणे, आणि आपल्या जिभेचं भूषण आहे चांगलं बोलणं. तसंच या नाटकाने आपल्याला काय दिलं, या नाटकातून आपण खूप काही शिकून जातोय. कारण या नाटकातून आपल्याला समाजात कसं वागायचं, जी मुलं दिव्यांग असतात, ज्यांना काही प्रॉब्लेम्स असतात, अशा मुलांशी आपण कसं वागावं हे या नाटकातून आपल्याला मिळालेलं आहे. आणि हे खरोखरच घेण्यासारखं आहे. आणि त्यामुळे मी चिन्मय सरांचे खूप आभार मानते की असं नाटक त्यांनी समाजासाठी उपलब्ध करून दिलं. आता या नाटकामध्ये ज्या कलाकारांनी सुंदर असं काम केलंय, अशा कलाकारांचा सत्कार तर व्हायला पाहिजे. मी प्रत्येक कलाकाराला मंचावर बोलवते आहे. छोटा सोहम, छोटा सोहम, सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. खरोखरच याचं काम पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू नक्की दाटले असतील. बघा, छोटा सोहम आरुष जाधव याचा सत्कार या ठिकाणी पदक देऊन पाहुण्यांच्या हस्ते केला जाणार आहे. भूमिका आरुष उतेकर यांनी केलेली आहे. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. आरुष जाधव यांनी वटवलेली आहे. त्यांचे या ठिकाणी पदक देऊन सत्कार करण्यात येत आहे. डॉक्टर सोहम चिन्मय मायदेव सर. चिन्मय मायदेव सरांना अजूनही अनेक नाटकं करायची आहेत. तोडणं है हर एक पिंजरा उड्डाशी असं होतं आणि प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून गेलेला आहे. त्यांची जी भूमिका आहे ती अतिशय उत्तम त्यांनी वटवलेली आहे. यानंतर सत्कार करावा एक छोटस पदक देऊन. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत, जोरदार टाळ्या. यानंतर साक्षी, सोहमची धाकटी बहीण होती. मी खाली बसून काही क्षण त्या डायलॉगचा, त्या संवादाचा आस्वाद घेतलेला आहे. तर खरोखरच खूप सुंदर कामं प्रत्येकाने केलेली आहेत. प्रत्येकासाठी जोरदार टाळ्या स्वतःही वाजवायच्या आहेत आणि प्रेक्षकांना तर वाजवायच्याच आहेत. खूप सुंदर भूमिका वटवलेली आहे त्यांनी. नलू, सोहमची आत्या हिमेश्वरी मॅडम यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी विनंती करते. मीनाक्षी, सोहमच्या आईची बँकेतील मैत्रीण, श्रद्धेतील. खूप सुंदर भूमिका वटवलेली आहे आणि मुळातच अभिनय हा त्यांच्या आहे. कोणाचंही असं नाव ठेवायला जागा नाहीये. अतिशय उत्तम भूमिका प्रत्येकाने सुंदर अशा दोन्ही भूमिका त्यांनी वटवलेल्या आहेत. यानंतर डॉक्टर रिद्धिमा पारुल गुप्ता नाटकामध्ये बोललेल्या आहेत. अतिशय सुंदर अशी भूमिका डॉक्टरची त्यांनी वठवलेली आहे. नर्स गौरी पूनम मानकरे अखांद्याजोगीच आहे. जोरदार टाळ्या. टाळ्यांचा आवाज येत नाहीये. काय लाजवाब होत्या. कोणाला काय बोलावं, म्हणजे किती मुरलेले कलाकार आहे ते जन्मतःच म्हणतात. खूप छान भूमिका केलेली आहे अर्णवने. श्रावणी, श्रावणी सोहमच्या शाळेतील मैत्रीण राजवी महाजन. यानंतर गुणेश्वरी मॅडमला विनंती करते की पुढचे सत्कार त्यांनी करावे. धन्यवाद मॅडम. शिक्षिका